नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिक 1846 जागांसाठी आपण एक स्पेशल सिरीज चालू केलेली आहे। त्या सिरीजचं नाव आहे विजेता सिरीज आणि त्यामध्ये लेक्चर नंबर चालू आहे 12। आतापर्यंत 11 ज्यांनी लेक्चर बघितले नसेल एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होणार। यामध्ये आपण अंकगणिताचे अतिसंभाव्य प्रश्न घेत आहोत। ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचंय, लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि लाईक करायचंय आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्यायचे, बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचे, जेणेकरून जे पण आपले युट्यूबचे लेक्चर आहेत त्या सर्वांचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जातील। शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच फायदा होणार। चला सुरुवात करूया। पहिला प्रश्न बघा, दोन संख्यांची बेरीज 88 आणि वजाबाकी 8 आहे, त्यापैकी मोठी संख्या आणि लहान संख्या यांचे गुणोत्तर काय असेल? ऑप्शन बघा, 6-5, 7-5, 5-4 आणि 4-3। आता त्या दोन संख्यांचं गुणोत्तर काढायचं असेल तर त्या दोन संख्या आपल्याला माहिती पाहिजेत। आता XY इथं वापरायचं नाही। बघा, जर तुम्हाला मोठी संख्या काढायची असेल, मोठी संख्या, तर काय करायचंय, दिलेली बेरीज व वजाबाकी यांची बेरीज करून भागिले करायचे 2। बेरीज किती आहे 88, वजाबाकी किती आहे 8, यांची करा बेरीज, 8 आणि 8 16, किती आले 96, ह्याला भागिले 2 करा, 2 × 8, 2 × 8 16, 48 असणार मोठी संख्या। जर तुम्हाला लहान संख्या काढायची असेल, लहान संख्या, तर जी दिलेली बेरीज आहे ती बेरीज घ्यायची, त्याच्यातून जी वजाबाकी आहे ती करायची, किती आले 80, भागिले करायचे 2, किती आले 40। 40 काय असणार, लहान संख्या। मोठी संख्या 48, लहान संख्या 40। तुम्हाला आता गुणोत्तर विचारलंय, कसं गुणोत्तर विचारले, मोठी संख्या आणि लहान संख्येचं। मग 48 आणि 40 कोणत्या संख्याच्या पाड्यात आहेत, तर 8च्या पाड्यात आहेत। 8 × 48, 8 × 5 = 40, म्हणजेच गुणोत्तर काय असणार इथं 6-5। ऑप्शन नंबर 1 हे असणार योग्य उत्तर। कळले सर्वांना? काय असणार इथं गुणोत्तर 6-5। क्लिअर? ज्याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता। अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं, ज्यावेळेस तुम्हाला मोठी संख्या काढायची ह्याच पद्धतीने सोडवायचंय, लहान संख्या काढायची ह्याच पद्धतीने, ज्यावेळेस त्या दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी दिली असेल त्यावेळेस। कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 0.09 अधिक 0.007 अधिक 0.5 अधिक 0.0004 बरोबर किती? पॉइंटची बेरीज वजाबाकी म्हटलं का भरपूर जणांना जमत नाही। काय लिहायचं उत्तर? ऑप्शन नंबर 1 बघा, 0.6974, 5974, 0.9754, 5.9740 आणि 9.7540। बघा, पॉइंटची बेरीज करताना सगळ्यात पहिलं पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून टाका, 0.09, 0.007, जिथं काहीच नाही तिथं लगेच 0 देऊन टाका, 0.5, जिथं काहीच नाही तिथं 0 द्या, 0.0004, जिथं काहीच नाही तिथं 0 द्या, म्हणजे तुम्हाला बेरीज करता येईल। बघा, अंक मोठमोठे काढा, सुटसुटीत लिहा, म्हणजे तुमची बेरीज चुकणार नाही। बघा, 4 4, 7 7, 9 9, 5 5, म्हणजेच बेरीज काय आली 0.5974, 0.5974। ऑप्शन नंबर 1। कळले सर्वांना? पॉइंटची बेरीज वजाबाकी करायची असेल तर पॉइंटच्या खाली पॉइंटच लिहायचे, जिथं काहीच नाही, पॉइंटच्या नंतर जी संख्या असेल त्याच्यावरती पुढे कितीही 0 दिले त्याची किंमत बदलत नाही, जशीच्या तशीच राहते। कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 3 मीटर प्लस 125 सेंटीमीटर प्लस 55 मिलीमीटर बरोबर किती मीटर? ऑप्शन बघा, 43.05 मीटर, 4.305 मीटर, 4.35 मीटर आणि यापैकी नाही।
आता प्रश्नामध्ये तुम्हाला सर्व ऑप्शन मध्ये दिसते मीटर मध्ये काढायचं आहे, म्हणजे सर्व जे परिमाण आहेत त्या सर्व परिमाणांना मीटर मध्ये कन्वर्ट करायचं, रूपांतर करायचं. बघा 3 मीटर हा मीटर मध्ये आहे. 125 सेंटीमीटर ह्याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर काय करणार, 100 ने भाग देणार. म्हणजेच काय येणार इथं 100 आहे, 2 शून्य 2 घर सोडून पॉइंट, म्हणजेच काय येणार इथं 1.25 मीटर. मिलीमीटर आहे 55, मिलीमीटरला मीटर मध्ये करण्यासाठी कितीने भाग देणार, 10,000. बघा मीटर डेसी सेंटी मिली 1000 ने भाग देणार. कितीने भाग देणार, 1000 ने. डेसी सेंटी मिली. मग आता 3 शून्य आहेत, 3 घर सोडून पॉइंट, म्हणजेच उत्तर काय येणार 0.055 मीटर. आणि ह्याचं काय आलं 1.25 मीटर. पुढे काहीच नाही 0, आणि इथं आहे पूर्णपणे 3 मीटर. करा आता बेरीज. 5 5 5 5 10 1 हातचा 2 आणि 1 3 3 आणि 1 4, म्हणजेच काय आलं 4.305 मीटर. 4.305 मीटर. ऑप्शन नंबर आलं 2. कळले सर्वांना. मीटरचं किलोमीटर मध्ये किंवा सेंटीमीटरचं मीटर मध्ये, मिलीमीटरचं मीटर मध्ये. आता तुम्हाला संपूर्ण चार्ट सांगतो बघा, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बघा मध्ये काय असतं, मीटर, ग्रॅम आणि काय असतं लिटर. नंतर काय असतं डेसी, सेंटी आणि मिली. सगळ्यात पहिलं बघा सेंटीमीटर किती आहे इथं 125. डेसीमीटर काय होणार, एक घर सोडून पॉइंट किती येणार 12.5. मीटर काय होणार इथं अजून एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच मीटर किती येणार 125. सेम तसंच मिलीमीटरचं. मिलीमीटर किती दिलं इथं 55. मग काय करणार एक घर सोडून पॉइंट, म्हणजेच 5.5. इथं काय येणार डेसीमीटर 0.55 आणि मीटर मध्ये काय येणार मग 0.055. कळलं. हे एवढं करत बसण्यापेक्षा तुम्हाला हे माहिती पाहिजे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. हे माहिती असेल तर काय करायचंय, सेंटीमीटरला मीटर मध्ये करायचंय 100 ने भाग द्यायचा, मिलीमीटरला मीटर मध्ये करायचंय 1000 ने भाग द्यायचा. कळले. समजलं आता सर्वांना एकदम डोक्यात फिट बसला असेल आता. कळले. क्लिअर. याला पाहिजे असेल स्क्रीनशॉट काढू शकता. पुढचा प्रश्न बघा. एक कपाट 2520 रुपयांना विकल्यामुळे 20% नफा होतो, तर 10% नफा होण्यासाठी ते किती रुपयाला विकायला पाहिजे. ऑप्शन बघा 1260, 220, 2310 आणि 2400. आता 2520 ला विकल्यामुळे 2520 ला विकल्यामुळे 20% नफा होतो, म्हणजे 2520 ही किती टक्के रक्कम असणार 120%. कारण ह्याच्यामध्ये खरेदी किंमत 100%, 20% नफा, म्हणून ही किंमत किती असणार 120%. आता तुम्हाला काढायचं 10% नफा, म्हणजे खरेदी किंमत 100 आणि 10% नफा, डायरेक्ट 110% बरोबर किती. तिरकस गुणाकार 2520 गुणिले 110 भागिले 120. 0 गेला 0 गेला, 12 दुने 24, 1 उरला, 12 एके 12, 21 गुणिले 110. 21 गुणिले 110 करा, 0 लिहिला, 11 एके 11, 1 हातचा 11 दुने 22 आणि 1 23. म्हणजेच ते कपाट 2310 म्हणजे 2310 रुपयाला विकले तर त्यामध्ये 10% नफा मिळून जाईल. 2310 ला विकल्यामुळे किती टक्के नफा मिळेल 10% नफा, कारण ह्याच्यामध्ये खरेदी किंमत 100% आणि 10% नफा असतो. कळले. 110% कुठून आलं समजलं का सगळ्यांना. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा. 117 चा वर्ग वजा 116 चा वर्ग बरोबर किती.
ऑप्शन बघा 223, 233, 133 आणि यापैकी नाही. बघा दोन प्रकारे करता येईल. एक सिंपल साध्या सोप्या पद्धतीने 117चा वर्ग म्हणजे तुम्हाला वर्ग करावा लागेल 117चा वजा 116चा वर्ग. 117चा वर्ग करत बसणार वेळ जाईल. 117चा वर्ग वजा 116चा वर्ग. सिंपल पद्धतीने केलं तर 117 गुणिले 117 करायला लागेल, 116 गुणिले 116 आणि मग त्यांचा जो गुणाकार येईल त्याच्यातून वजा बाकी. आता एवढं करण्यापेक्षा 117ला ए म्हणा, 116ला बी म्हणा, म्हणजेच इथं काय तयार होतं ए वर्ग वजा बी वर्ग. आता ए वर्ग वजा बी वर्ग ह्याची फोड काय होते, एका कंसात ए अधिक बी, दुसऱ्या कंसात ए वजा बी. आता ए आणि बी ची किंमत टाकून द्या. ए ची किंमत किती 117, 117 प्लस 116 आणि इकडे 117 वजा 116, इकडे काय येणार 1. फक्त काय करायची बेरीज करायची. 6 7 13, 1 हातचा 1 आणि 1 2 आणि 1 3, 1 आणि 1 2 म्हणजे 233 गुणिले 1 केलं तरी सुद्धा उत्तर काय येणार 233च. म्हणजे 117चा वर्ग त्याच्यातून 116चा वर्ग वजा केला तर उत्तर काय येणार आहे 233 हे उत्तर येणार आहे. पाहिजे तर करून बघा तुम्ही 117चा वर्ग आणि त्यामधून 116चा वर्ग वजा करा, उत्तर येणार 233. त्या दोघांच्या वर्गातला फरक किती आहे 233. समजलं सगळ्यांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघण्याआधी बीएमसी एक्झाम 2024 साठी आपल्या इथे रेकॉर्डेड बॅच आहे. या रेकॉर्डेड बॅचची फी आहे 499 रुपये. 499 रुपयामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, बौद्धिक चाचणी, इंग्रजी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या सगळ्या विषयांचे, सगळ्या टॉपिकचे तुम्हाला रेकॉर्डेडच्या स्वरूपात व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. ज्याला पाहिजे असेल अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. ह्या नंबरला कॉल करा, संपूर्ण माहिती भेटून जाईल. आणि ह्या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार, कारण ह्या 499 500 रुपयामध्ये तुम्हाला चारही विषयांचे व्हिडिओ भेटत आहेत रेकॉर्डेड स्वरूपात. म्हणजे तुम्ही कधीही कुठेही व्हिडिओ तो बघू शकता. कळलं? पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा गुणाकार 30 आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज 61 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? अशा दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 30 येतो आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 61 येते. त्या दोन संख्यांची बेरीज किती? ऑप्शन बघा 13, 21, 17 आणि 11. बघा दोन संख्यांचा गुणाकार 30 म्हणजे 6 गुणिले 5 30 येतो गुणाकार. त्यांच्या वर्गांची बेरीज 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, यांची बेरीज 61 येते का बघा. 6 आणि 5 11, 3 आणि 3 6, बेरीज येते 61 वर्गांची आणि त्यांचा गुणाकार येतो 30. मग त्या दोन संख्यांची बेरीज 6 आणि 5 या दोन संख्यांची बेरीज किती आहे 11. ऑप्शन नंबर 4. कळलं? समजलं का सगळ्यांना? ज्या दोन संख्यांचा गुणाकार 30 आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 61 येते, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती असणार 11. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एक गाडी 7 लिटर पेट्रोल मध्ये 245 किलोमीटर जाते, तर 315 अंतर जाण्याकरता किती पेट्रोल लागेल? ऑप्शन बघा 8 लिटर, 8.5 लिटर, 9 लिटर आणि 9.5 लिटर. किती लिटर पेट्रोल लागेल? सोडवा, प्रयत्न करा. नाही आला शेवटी तर मी आहेच. बघा इथं लिहितो लिटर, इथं लिहितो किलोमीटर. 7 लिटर मध्ये 245 किलोमीटर जात होती. आता 315 किलोमीटर अंतर जायचं असेल तर किती लिटर पेट्रोल लागेल? काय होणार इथं तिरकस गुणाकार 7 गुणिले 315 भागिले 245. भाग द्या आता, किंवा तुम्ही असे लिहू शकता
भाग द्या चला, 7 ने भाग द्या, 7 त्रिक 21, 3 उरले, 7 5 35. आता 5 ने भाग दिला, 5 7 35, 5 36, 3 उरले, 5 त्रिक 15, 7 1 7, 7 9 63. कितीचा भाग बसला? 9चा. म्हणजेच 315 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागणार आहे? तर 9 लिटर एवढं पेट्रोल लागणार आहे. 7 लिटर मध्ये 245 किलोमीटर अंतर जाते, तर 9 लिटर मध्ये 315 किलोमीटर अंतर जाईल ती गाडी. कळले? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. सरळ व्याजाने एका रकमेची दर साल दर शेकडा 8% दराने 3 वर्षाची रास 2480 रुपये आणि 5 वर्षाची रास 2800 रुपये होते, तर ती रक्कम कोणती? ऑप्शन बघा, 2050, 2000, 1900 आणि 1800. आता तुम्हाला 2 वेगवेगळ्या वर्षांची रास दिली बघा. 5 वर्षाची रास किती आहे? 2800 रुपये आणि 3 वर्षाची रास किती आहे? 2480 रुपये. ह्या दोन्ही आहेत रास. ह्या दोन्ही राशीमधून यांची जर वजाबाकी केली बघा, 5 वर्षातून 3 वर्ष गेले, राहिले किती? 2 वर्ष. इकडे आहे वर्ष, इकडे आहे रास. 2800 मधून 2480 गेले, 8 5 गेले 3, 320 रुपये. 320 रुपये हे काय असणार? व्याज असणार आहे. हे काय असणार? व्याज. दोन्हीही रास मधला फरक काय येतो? व्याज येतो. कारण इथं मुद्दल दोन्ही ठिकाणी कशी असणार? समान असणार, सारखे असणार. मग त्यांच्यातला फरक काहीच येणार नाही. फक्त फरक कसला येणार? व्याजामधला फरक येणार. मग 2 वर्षाचं व्याज जर 320 असेल, तर एका वर्षाचं किती? एका वर्षाचं व्याज असणार 160 रुपये. मग आता तुम्हाला व्याज मिळालं. जर रास मधून व्याज वजा केलं तर तुम्हाला सरळ काय भेटणार? मुद्दल. पण किती वर्षाची रास आहे? 3 वर्षाची. आणि व्याज मात्र 1 वर्षाचं 160 असेल, तर 3 वर्षाचे किती येणार? 16 त्रिक 48. म्हणजेच 2480 मधून 480 वजा केलं तर राहिले किती? 2000. तर 2000 काय असणार? तिथे मुद्दल असणार आहे. ऑप्शन नंबर 2. जर तुम्ही ह्या उदाहरणात जरी टाकलं, ह्या किमतीत जरी टाकलं, तरी पण समान येणार, कारण तिथे मुद्दल कशी आहे? समान आहे. बघा, एका वर्षाची व्याज आहे 160 रुपये. 5 वर्षाचं आपण रास जेवढ्या वर्षाची घेतोय तेवढ्याच वर्षाचं व्याज वजा करायचं. 5 वर्षाचं व्याज किती येणार? 16 5 80, म्हणजे 800 रुपये. मग बघा, 2800 मधून 800 वजा केलं तर किती येणार? 2000च येणार मुद्दल. मुद्दल काय येणार? समानच. किती येणार? 2000. कळलं? समजलं सगळ्यांना? जेवढ्या वर्षाचं तुम्ही रास घेतली तेवढ्याच वर्षाची व्याज घ्यायचं आणि त्यातून वजा केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मुद्दल भेटणार. म्हणजे इथे दोन्ही ठिकाणी समान रक्कम असणार आणि ती रक्कम कोणती असणार? मुद्दल असणार. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 2 संख्यांची बेरीज 530.50 असून त्यापैकी एक संख्या 110.50 आहे, तर दुसरी संख्या कोणती? फक्त वजाबाकी करायची तुम्हाला इथे. फक्त वजाबाकी. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहून वजाबाकी करायची. 530.50 वजा 110.50. शून्यातून 0 गेले 0, 5तून 5 गेले 0, 0तून 0 0, 3तून 1 गेला 2, 5तून 1 गेला 4, 420.00. म्हणजे दुसरी संख्या कोणती असणार? इथं पूर्ण संख्या असणार. ते कोणती असणार? 420. पुढची संख्या कोणती असणार? 420. कळले सर्वांना? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एक गाडी 60 किलोमीटर प्रति तास वेगाने अ ठिकाणावरून ब ठिकाणावर 3 तास 20 मिनिटात पोहोचते, तर अ ते अ व ब या ठिकाणामधील अंतर किती? ऑप्शन बघा. 200 किलोमीटर, 2520 किलोमीटर, 240 किलोमीटर आणि 220 किलोमीटर.
60 किलोमीटर प्रति तास म्हणजेच तिचा ताशी वेग आहे, म्हणजेच एका तासाला किती किलोमीटर अंतर पार करते, तर 60 किलोमीटर. अशी ती गाडी किती तास गेली, 3 तास 20 मिनिटे. किती गेली, 3 तास 20 मिनिटे. एकतर किलोमीटरला तुम्ही मिनिटाच्या हिशोबात काढा किंवा मिनिटाला तासाच्या हिशोबात करा, दोन्ही पद्धतीने सांगतो बघा. 3 तासात बघा 60च्या स्पीडने 3 तासात ती 180 किलोमीटर अंतर जाईल. किती जाणार, 180 किलोमीटर. आता 180 किलोमीटर अंतर गेली बघा. 20 मिनिटं म्हणजेच 60चे कितवा भाग आहे, 20 मिनिटं 60 पैकी किती, बेक बे बेत्रिक 6 किती आहे, 1/3 भाग. 20 मिनिटं हा एका तासाचा भाग किती आहे, 1/3. मग 60चे 1/3 भाग काढा. 60चे 1/3 म्हणजेच किती आले, 20. म्हणजे 20 मिनिटाला ती 20 किलोमीटर अंतर जाईल. प्रत्येक मिनिटाला 1 किलोमीटर अंतर जाते. मग अजून 20 मिनिटाला 20 किलोमीटर अंतर गेलं म्हणजेच ती किती किलोमीटर अंतर जाणार आहे, 200 किलोमीटर. ऑप्शन नंबर 1 अ ते ब या दोन्ही ठिकाणामधील अंतर किती असणार, 200 किलोमीटर. कळले सर्वांना, क्लिअर. नाहीतर तुम्हाला काय करायला लागेल, मिनिटाला 1/3 नंतर मग ते पॉइंट मध्ये येईल, मग संपूर्ण नीट एकदम ऍक्युरेट भाग येणार नाही. म्हणून आपण काय करायचंय, ह्याला तासामध्ये कन्वर्ट केलं तर काय येणार, 20/60 म्हणजेच 1/3. त्या 1ला 3 ने भाग देत नका बसू. जर भाग पूर्ण जात असेल तर द्यायचा, नसेल भाग जात तर तसाच ठेवायचा. कळले सर्वांना. किंवा तुम्ही अशाही पद्धतीने करू शकता, ताशी 60 किलोमीटर म्हणजेच तास म्हणजे एक तास म्हणजे 60 मिनिटं. 60 मिनिटाला जाते 60 किलोमीटर, तर एका मिनिटाला किती जाणार, ती 1 किलोमीटर. मग अशी 20 मिनिटाला किती जाणार, ती 20 किलोमीटर. तशी एका तासाला जाते 60, 3 तासात किती जाणार ती, 3 तास म्हणजेच 180 मिनिटं. आणि 180 आणि हे 20, 200 मिनिटं. मग 60 बरोबर 60, तर 200 बरोबर किती, सेम त्याच पद्धतीने तिरकस गुणाकार. 200 गुणिले 60 भागिले 60. 60ला 60 गेले, राहिले किती, 200. म्हणजे ते एकूण अंतर किती असणार, 200 किलोमीटर. आता हे 200 कुठून आलं ते तुम्हाला इथं सांगितलंय. 3 तास म्हणजे 3 गुणिले 60 किती आले, 180. आणि हे 20 मिनिटं, टोटल किती झाले, 200 मिनिटं. कळलं का. इथं सांगितल्याप्रमाणे 3 तास 20 मिनिटं, 3 तास म्हणजे 180 मिनिटं आणि हे 20 मिनिटं. जर 60 मिनिटाला, ताशी वेग म्हणजे 60 मिनिटाला, 60 मिनिटाला जर 60 किलोमीटर जात असेल तर 200 मिनिटाला किती किलोमीटर जाणार, तर 200 किलोमीटर अंतर जाणार. कळलं. दोन्ही पद्धतीने सोडू शकता. क्लिअर, समजलं सगळ्यांना. ज्यांनी आतापर्यंत टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केला नसेल त्यांनी करून घ्या, कारण आपले युट्यूबचे जेवढेही लेक्चर होतात त्या सर्वांचे फ्री मध्ये पीडीएफ तुम्हाला फ्री पीडीएफ ह्या ऑप्शन मध्ये भेटून जाईल, फ्री कोर्स या ऑप्शन मध्ये. आणि तसेच ज्यांनाही आपल्या लेक्चरची नोटिफिकेशन येत नसेल तर त्यांनी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टिक्कर मराठी या टेलिग्राम चॅनलला जॉईन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी तिथं नोटिफिकेशन भेटून जाईल. तिथं तुम्हाला लिंक भेटून जाईल. लिंकवर क्लिक केलं डायरेक्ट तुम्हाला ते लेक्चर भेटून जाईल. समजलं सगळ्यांना, क्लिअर. तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉनला प्रेस करायचंय, जेणेकरून आपल्या टिक्कर मराठी चॅनलचे जेवढेही लेक्चर असतील त्या सर्वांची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आणि स्पर्धा परीक्षेची कोणतीही एक्झामची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक शेअर करायची. आणि जाता आता ज्यांनी लाईक केलं नसेल लाईक करून जायचं. ठीक आहे.
चला मग आज लेक्चर आपण इथेच थांबूया, भेटूया परत नवीन दुसऱ्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर आणि सर्वांना ऑल द बेस्ट. फक्त एकच सांगाल शेवटी, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा.